भीमराव नाना बडदे हे जनसामान्यांचे खरे लोकनेते होते. संत रमेशगिरीजी महाराज लोकनेते माजी खासदार भीमराव नाना बडदे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती संत रमेशगिरीजी महाराज यांनी उपस्थित राहून नानांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी आपल्या मनोगतात संत रमेशगिरी महाराज यांनी भीमराव नाना बडदे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या समाजकारणातील योगदानाचा गौरव केला. जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी आयुष्यभर समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य केले. शेतकरी, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. नानांनी जपलेले लोकसेवा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी ही पुढील पिढीसाठी आदर्श असल्याचे नमूद करत त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन संत रमेशगिरीजी महाराज यांनी केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नानांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजात कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप, कोपरगाव. या परिसरामध्ये कैलासवासी माजी खासदार भीमराव नाना बडदे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या अनुयायी, आत्ताच एक जणांनी सांगितलं, आम्ही नानांच्या कड्या खांद्यावर खेळलो असे सर्वांचे प्रिय असे नाना यांच्या 23 वर्ष त्यांची 79वी जयंती. किती? 79 जयंतीच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव सागर बडदे यांनी आणि त्यांच्या मित्रमंडळाने या ठिकाणी वृक्षारोपणाचा आयोजन केला आहे. वृक्षारोपण ही आपली भारतीय संस्कृती आहे. काही ठिकाणी म्हटलं आहे, झाड लावलं आणि त्याच्यावर पावसाळ्यामध्ये काही पाऊस पडला, आवाज काय होता असा, पाऊस पडला आणि त्या पावसाचे थेंब झाडावर पडून, झाडाच्या खाली, त्या झाडावर पडून जे खाली थेंब पडतात त्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. झाडावर पाऊस पडून जे झाडावर जे पाण्यावरले थेंब जमिनीवर पडतात, ज्याने झाड लावलं त्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. म्हणून तर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज त्यांनी प्रत्येक आश्रमामध्ये, आम्ही ज्यावेळेस टुमकीला होतो, विरोळला होतो, बहुतांश मोसंबीचे झाड, चक्कूचे झाड, नारळाचे झाड, आंब्याचे झाड, सगळे फळांची झाड बाबाजी लागीत असायचे. म्हणून त्या याचा संदर्भ गुरुचरित्रामध्ये आलेला आहे. जो झाड लावतो त्या झाड लावणाऱ्याला पावसाळ्यात त्या झाडावर पाऊस पडतो, त्याचे थेंब काही जमिनीवर पडतात, तेवढे एक जमाला अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. अशी ही झाडं लावण्याची हा आध्यात्मिक संदेश, संकेत पण आहे. जनार्दन स्वामी महाराजांनी जे प्रत्येक आश्रमामध्ये जे केला आहे, झाडं लावण्याचा त्यांचा उपक्रम कायमस्वरूपी असायचा. आणि आज सागर भाऊ भीमराव बडदे आणि त्यांची सर्व मित्रमंडळ हा एक नानांच्या
पुण्य पुण्यतिथीच ना जयंतीच्या निमित्ताने हा 500 रोप आंब्याचेच का आंबे सगळे हा म्हणजे सर्व झाडांचं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नाना बऱ्याच वेळेस सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमामध्ये आमची त्यांची गाठ भेट होत असायची. बहुतेक वेळेस ते देवीच्या दर्शनाला पण काही येत असायचे. असा नानाचा हा आमचा बराचसा परिचय, चांगला परिचय. आणि त्याचप्रमाणे सागर भाऊ तर लहान होते. सागर भाऊ आणि त्यांच्या आई प्रयागराजला 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जो कुंभमेळा झाला त्यावेळेस सागर भाऊ आमच्यावरून स्नानाला होते त्या परवणीच्या. हो, आणि असा तो काय त्यांनी पाहिला तो काय तो सोहळा आणि त्या मिरवणुकीचा चांदीची रथ आणि त्याच्यामध्ये त्या मिरवणुका म्हणजे आणि हे प्रत्येक आखाडे आपापल्या परीने आणि जुलूस म्हणजे मिरवणुकी वाजत गाजत ज्या ठिकाणी स्नानाचा ठिकाण आहे त्या ठिकाणी सर्व आखाडे आपापल्या परीने जातात. आणि प्रत्येक आखाड्याच्या देवताही आधी देवता पुढे असतात. देवता राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी पंचदास नाम जुन्या आखाड्यामध्ये प्रवेश करून आणि त्या आखाड्याची देवता भगवान दत्तात्रय आहे. काही आखाड्याची देवता सूर्यनारायण असते, काही आखाड्याची देवता देवी असते आणि वेगवेगळ्या आखाड्याच्या वेगवेगळ्या देवता असतात. त्याच अनुषंगाने सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज पंचदश नाम जुन्या आखाड्याशी संलग्नित असून आणि त्या आखाड्याची देवता आहे भगवान दत्तात्रय. आणि असा मी सागर भाऊ त्यांच्याही आणि बराच मोठा परिवार बरेच लोक होते. आणि आम्ही त्या जुलूस मध्ये अर्थात मिरवणुकीमध्ये जाऊन आणि प्रयागराज गंगा यमुना सरस्वती असा त्रिवेणी संगम आणि अशा त्या संगमाच्या ठिकाणी काय गर्दी, काय जनसमुदाय, काय जनसागर, त्याला माप नाही. मी पाहिले त्या ठिकाणी 10 कोटी लोक 10 कोटी लोक होती त्या दिवशी. मौनी अमावस्या. हो, मौनी अमावस्याचा महान एक पर्वकाळ, मेन पर्वकाळ होता. आणि अशा त्या पर्वकाळावर प्रयागराज येथे आणि आम्हाला ही आखाड्याने रथ दिलेला होता त्यांनी चालत आणि त्याच्यात मिरवणूक आम्ही बसलो. परंतु काहीतरी पुढे गडबड झाली म्हणून ती मिरवणूक मग त्या दिवशी कॅन्सल झाली. दुसऱ्या मिरवणुकीला मग पुन्हा मग आम्हाला रथ मिळाले आणि रथामध्ये वाजत गाजत आणि वसंत पंचमीच्या स्नानाला आम्ही सर्वजण गेलो. त्या बरोबर आणि सागर पण आमच्या बरोबर होता. म्हणून परदेवी परिवाराला धन्यवाद देतो की नानांची परंपरा तुम्ही आजही आणि तशी ठेवलेली आहे, जिवंत ठेवलेली आहे. आज त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन.